तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एम-पी-एस-सी पी-वाय-क्यूची सीरीज घेऊन आलेला आहो. तर याच्यामध्ये आपण एम-पी-एस-सीने विचारलेले वेग, वेळ, अंतर या टॉपिकवरील एकूण 10 प्रश्न बघणार आहोत. तर बघा, हा पहिला प्रश्न जो दिलेला आहे तो टॅक्स असिस्टंट मेन्स 2022 मध्ये विचारलेला आहे. तर बघा, अशीच तुम्हाला प्रत्येक परीक्षेत विचारलेले 2024 पर्यंत, 2020 पासून 2024 पर्यंत सर्व परीक्षेत विचारलेले प्रश्न आपण या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत. 2020 ते 2024 पर्यंतचे. तर बघा, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. चला, जास्त न बोलता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी दिलेला आहे, एक मोटार गाडीने 80 किलोमीटर प्रति तास वेगाने पुणे ते नागपूर हे अंतर कापण्यास 9 तास लागतात. बघा, इथे दिलेला आहे आपल्याला, इथे दिलेला आहे वेग. वेग इकडे लिहू आपण, हा वेग झाला आणि इथे दिलेली आहे वेळ. ठीक आहे. वेग आणि वेळ दिलेली आहे. तर बघा, वेग किती आहे 80, तेव्हा आपल्याला तास किती लागतात 9. आणि त्यांनी काय म्हटलं, त्याच गाडीने तेच अंतर, अंतर काय आहे इथे, अंतर आहे समान, अंतर आहे समान, अंतर काय आहे समान, अंतर काय आहे समान आहे, अंतर समान आहे. फक्त काय आहे, हा वेग आणि वेळ हे बदलत आहे याच्यामध्ये. तर बघा, 8 तासात, यात इथे वेळ आपल्याला 8 तास दिली आता हां, आणि वेग अंतर सेमच आहे. तर हा वेग किती असेल ते काढायचं आहे, वेग किती असेल ते काढायचं आहे. तर आपल्याकडे जे सूत्र आहे ते सुरुवातीला आपण बघूया. वेग बरोबर वेग बरोबर अंतर भागीला वेळ, अंतर भागीला वेळ, बरोबर आहे. आता हा अंतर सोडून द्यायचा. आता हा इकडे भागाकारात, इकडे गेल्यावर याला गुणाकारात. तर वेग गुणिला वेळ बरोबर अंतर येईल. इथे अंतर आलं का, बरोबर आहे का? सूत्रामध्ये जर आपण असं ठेवलं तर वेग गुणिला वेळ बरोबर अंतर आलं. आता अंतर जर समान असेल म्हणजे हा इथून अंतर समान आहे, म्हणजे या दोघांचा वेग आणि वेळ याचा गुणाकार जो आहे तो इथे आपल्याला लिहावं लागेल. कसं? हा डिस्टन्स आहे. डिस्टन्सला डी नोट करतो आपण. टाईम म्हणजे वेळला टी नोट करतो आणि व्हेलॉसिटीला व्ही नोट करतो. तर बघा, डी इज इक्वल टू टी व्ही हे सूत्र आहे. तर बघा, या ठिकाणी आणखी एक सूत्र बनतं. कसं बनतं? जर डिस्टन्स समान असेल तर इथे होतं T1 V1 बरोबर T2 V2, कारण डिस्टन्स दोन्ही ठिकाणी समान आहे. तर आता बघा, T1 काय होतं? T1 म्हणजे 9 होतं, बरोबर आहे. आणि V1 काय होतं 80, बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? आणि T2 काय आहे? T2 आहे 8 आणि आपल्याला काढायचं काय? V2 काढायचं आहे, बरोबर आहे. तर हा 8 इकडे जाईल. तर 9 8 720 झाले, भागीला इथे 8 आलं आणि इकडे आलं V2. तर 8 9 72, 8 9 72 म्हणजे इथे किती आलं उत्तर? 90 आलं, बरोबर आहे. 8 आणि 8नी या 72ला भागितलं तर 9 येतात, म्हणजे इथे उत्तर 90 आलं. तर हा सूत्र लक्षात ठेवा इथे. T1 V1 इज इक्वल टू T2 V2 हे सूत्र या ठिकाणी निघून येतं. हे सूत्र लक्षात ठेवलं तर तुम्हाला अशा प्रकारचं कुठलंही उदाहरण सोडवता येईल. ठीक आहे. चला, चला, आता मी तुम्हाला हा सूत्र डायरेक्ट लिहून, आता हे मी तुम्हाला समजवण्यासाठी एवढं मोठं करून दाखवलेलं होतं. आता आपण हा काय करू, हा सूत्र डायरेक्ट लिहू. आपल्याकडे कोणतं सूत्र आहे बघा, T1 V1 इज इक्वल टू T2 V2. आता मला सांगा, T1 म्हणजे काय? हा 9 तास, 9 लिहिले इथे. V1 म्हणजे काय? 80, बरोबर आहे. T2 म्हणजे काय? T2 म्हणजे 8 तास आणि V2 काढायचा आहे. तर हा 8 इकडे जाईल, म्हणजे 9 गुणिला 80 भागीला 8 बरोबर V2 राहील इकडे, बरोबर आहे. 8नी याला 10चा भाग गेला. 9 गुणिला 10 म्हणजे 90. V2 बरोबर 90. अशा प्रकारे याचं उत्तर डायरेक्ट निघून जाईल. आलं लक्षात तुमचं? तर अशा प्रकारचं कुठलंही उदाहरण असलं तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तो आपण शोधून काढलेला आहे. चला, पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. 1 किलोमीटरच्या शर्यतीत आयेशाने आयेशाने दयावर आयेशाने दयावर 50 मीटर किंवा 10 सेकंदांनी मात केली. ठीक आहे. 50 मीटर किंवा 10 सेकंदांनी मात केली. शर्यत पूर्ण करायला आयेशाने घेतलेला वेळ वेळ दाखवणारा पर्याय निवडा. तर बघा, या ठिकाणी 1 किलोमीटर हे पूर्ण अंतर दिलेलं आहे. 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर, बरोबर आहे. 1000 मीटर. आणि इथे काय म्हटलेलं आहे? 50 मीटर किंवा 10 सेकंद. आता 50 मीटर
किंवा 10 सेकंद. 50 मीटर किंवा 10 सेकंद म्हटलेलं आहे. म्हणजे या दोघांमध्ये जे रिलेशन आहे 50 मीटर आणि 10 सेकंद. जसं 50 मीटर अंतर पार करायला 10 सेकंद लागतात. असं याचा अर्थ होईल. 50 मीटर किंवा 10 सेकंदाचा अर्थ काय होईल? 50 मीटर डिस्टन्स जायला त्याला 10 सेकंद लागतात. हे लक्षात घ्या. हे लक्षात घेतलं तर बाकीचे येईल. म्हणजे 1000 मीटर जायला त्याला किती सेकंद लागतील? 1 सेकंद लागतील. बरोबर आहे? 1 सेकंद लागतील. असं याचं हे होईल. बरोबर आहे? आता इथे काय करायचं? इथे काय करायचं? इथे करायचा तिरकस गुणाकार. ठीक आहे? म्हणजे इथे काय होईल? 50x बरोबर 1000 गुणिला 10. बरोबर आहे? या 10 नी याला 5 चा भाग जातो. हा 5 इकडे गेला तर x ची किंमत किती येईल? 1000 भागीला 5 केलं, 1000 भागिले 5 केलं तर उत्तर किती येतं? 200 येतं. बरोबर आहे? तर 200 सेकंद हे काय झालं? हे काय झालं? 200 सेकंद हे झालं वेळ, पूर्ण वेळ, आहे ना? शर्यत पूर्ण करायला आयेशाने घेतलेला वेळ विचारलेला आहे आपल्याला. म्हणजे बघा, जर 1 किलोमीटर शर्यतीस आयेशाने दयावर 10 सेकंदांनी मात केली, 10 सेकंदांनी मात केली. बरोबर आहे? 10 सेकंदांनी मात केलेली आहे. म्हणजे त्यानं किती अंतर कापलेलं आहे ते आपल्याला काढायचं असेल, तर या 200 मधून हे 10 सेकंद वजा करावे लागेल. म्हणजे 190 सेकंद याचं उत्तर राहील. ठीक आहे? आलं लक्षात? तर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ला हे प्रश्न विचारलेला होता. तर अशा प्रकारे याचं उत्तर निघतं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. एक्स आणि वाय या दोन स्थानकातील अंतर दिलेलं आहे आपल्याला 500 किलोमीटर आणि एक रेल्वे एक स्थानकापासून वाय स्थानकाकडे 20 किलोमीटर वेगाने धावते. बरोबर आहे? एक स्थानकापासून जसं इथे एक स्थानक घेतलं, इथे वाय स्थानक घेतलं. ठीक आहे? हा एक स्थानक आणि वाय स्थानक. दोन्ही स्थानकातलं अंतर किती दिलेलं आहे आपल्याला? अंतर आहे 500 किलोमीटर. ठीक आहे? आणि याची स्पीड दिलेली आहे. इकडून इकडे जाताना स्पीड आहे 20 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे? आणि काय म्हटलेलं आहे? वाय स्थानकाकडून दुसरी रेल्वे, आता ही एक रेल्वे आहे, या दिशेने चाललेली आहे, एक कडून वाय कडे. तर वाय कडून एक्स कडे एक रेल्वे येत आहे. तर ती कोणत्या स्पीडने येत आहे? 30 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे? प्रति तास 30 किलोमीटर या वेगाने येत आहे. तर एक्स या स्थानकापासून किती अंतरावर दोन्ही रेल्वे एकमेकांना पार करतील? तर बघा, अशा प्रकारचे प्रश्न नेहमीच परीक्षेमध्ये येतात. ठीक आहे? तर यांचं उत्तर कसं काढायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघा, सर्वात आधी काय करायचं? सर्वात आधी काय करायचं ते बघा. दोन स्थानकातील अंतर 500 किलोमीटर दिलेलं आहे आणि हे हे विरुद्ध दिशेने जात आहे. दोन्ही ट्रेन कशा आहेत? विरुद्ध दिशेने चाललेल्या आहेत. तर हे 500 वेळ जर काढायचा असेल तर हा झाला अंतर आणि हा झाला वेग. अंतर भागीला वेग म्हणजे वेळ होतो. बरोबर आहे? हे लक्षात आलं? तर आता हे जर एकमेकांच्या विरुद्ध दिशेला जात असतील दोन्ही गाड्या, तर यांच्या वेगाची काय होते? इथे बेरीज होते. वेगांची बेरीज केव्हा होते? जेव्हा विरुद्ध दिशा असते. विरुद्ध दिशेला जात असतात गाड्या, तेव्हा वेगांची बेरीज होते. तर या ठिकाणी 500 भागीला 50 म्हणजे किती आलं? 10 आलं. किती आलं? 500 भागीला 50 म्हणजे किती आलं? 10 आलं. 500 आणि हे भागीला 50 म्हणजे 10, हे 10 सेकंद, 10 तास. तासामध्ये आहे ना सगळं. तर 10 तास हा आला वेळ. ठीक आहे? अंतर भागीला वेग म्हणजे वेळ. तर 10 तास हा वेळ आला. आता मला सांगा, 20 किलोमीटरच्या स्पीडने ही गाडी 10 तासामध्ये किती अंतर पार करेल? 200 किलोमीटर. बरोबर आहे? बरोबर आहे का नाही? आता 20 किलोमीटरच्या वेगाने 10 तासामध्ये किती अंतर पार केलं त्या गाडीनं? 200 किलोमीटर. म्हणजे 200 किलोमीटरला त्या एकमेकाला पार करतील. असं या गणिताचं उत्तर आहे. तर बघा, मी इथे कन्सेप्ट पण सांगितला तुम्हाला आणि याचा हा एक फॉर्म्युला टाइपच आहे. म्हणजे जसं हे अंतर आहे, अंतर भागीला वेग हे याचं सूत्र आहे वेळेचं. बरोबर आहे? परंतु दोन्ही गाड्या जर विरुद्ध दिशेला जात असतील तर त्यांच्या वेगाची काय होते? बेरीज होते. तर इथे वेगांची बेरीज केली आपण, हे 500 ला या वेगाने भागितलं तर इथे तासामध्ये वेळ निघून जाते. आता हा वेळ झाला 10 तास. तर बघा, पहिली गाडी 20 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. प्रति तास वेगाने धावत आहे. 10 तासात 200 किलोमीटर अंतर ते पार करेल. म्हणजे 200 किलोमीटरवर त्या एकमेकाला क्रॉस होईल. बरोबर आहे? आलं लक्षात? चला पुढच्या गणिताकडे जाऊया. चला, मोटार गाडी ए 60 किलोमीटर प्रति तास
वेगाने धावते, तर मोटार गाडी बी 75 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. ए 60, बी 75. ठीक आहे. दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात. एकाच दिशेने म्हटलं, आता बघा मी मागच्या गणितामध्ये विरुद्ध दिशेने सांगितलं होतं. आता याच्यामध्ये एकाच दिशेने आलेलं आहे. तर बघा समोर काय म्हणते, मोटार गाडी ही बीच्या 60 किलोमीटर पुढे आहे. ए ही मोटार गाडी बीच्या 60 किलोमीटर पुढे आहे. तर तर बीला ए पर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागेल? ठीक आहे. तर बीला ए पर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागेल? तर बघा इथे अंतर दिलेलं आहे आपल्याला. अंतर किती दिलेलं आहे? सर्वात आधी गोष्टी लक्षात घ्यायच्या. हे किलोमीटरमध्ये दिलेलं आहे म्हणजे अंतर आहे. किलोमीटर. ठीक आहे. हे किलोमीटर प्रति तास दिलेला आहे म्हणजे हा वेग आहे. तर हा वेग आहे. पहिल्या गाडीचा वेग ए गाडीचा किती आहे? 60 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. आणि बी गाडीचा वेग किती आहे? वेग बी गाडीचा हा किती आहे? 75 किलोमीटर प्रति तास आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, जेव्हा दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात, आता हे दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावत आहे, या दोन्ही एकाच दिशेने धावत आहे. एकाच दिशेने जेव्हा दोन्ही गाड्या धावतात, तेव्हा त्यांच्या वेगाची काय होते? वजाबाकी होते. वेगांची काय करायची? जेव्हा दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात, तेव्हा यांच्या वेगाची काय करायची? वजाबाकी करायची. आता हे अंतर दिलेलं आहे आपल्याला 60 आणि यांच्या वेगाची काय करायची? वजाबाकी म्हणजे 75 वजा 60 करावं लागेल. तर याचं उत्तर जे येईल ते आपलं या गणिताचं उत्तर राहील. एवढं सिंपल आहे. बघा लॉजिकल आहे. तिथे किती येईल मग 60 आणि 75 मधून 60 गेले 15. तर 60 भागीला 15 म्हणजे किती आलं? 4 तास. 4 तास हे आपलं उत्तर राहील. चला. आलं लक्षात? चला पुढच्या गणिताकडे जाऊया. 5वा गणित. एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो आणि 6 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो. तर प्रवासाचा सरासरी वेग काढा. अशा प्रकारचे गणित प्रत्येकालाच येतात. कारण याचं सरळ सूत्र आहे 2xy x अधिक y. प्रत्येकाला येईल. बघा सूत्रामध्ये किमती टाकायच्या, काढून टाकायच्या. 6 हे पहिलं किती आहे? 4 आहे. 4 गुणिला 6. हा झाला x, हा झाला y. बरोबर आहे. तर हा x म्हणजे किती? 4 आहे. y म्हणजे किती आहे? 6 आहे. तर याचा गुणाकार करायचा आणि इथे काय होईल? 4 अधिक 6 होईल खाली. बरोबर आहे. तर 4 सकट 24 दुने 48 वरती आले आणि खाली आले 10. किती येईल मग? 48 भागीला 10 म्हणजे 4.8. तर 4.8 जिथे असेल तो ऑप्शन आपला उत्तर राहील. हे गणित तर प्रत्येकालाच येतात. परंतु पुढचं गणित बघूया. ते आपल्याला सोडवता येतं की नाही? बघूया. संजय हा परेशपेक्षा तिप्पट वेगाने आणि परेश निलेशपेक्षा 5 पट वेगाने धावतो. ठीक आहे. संजय परेशपेक्षा तिप्पट वेगाने धावतो. म्हणजे हा परेश मध्ये घेऊया, संजय इकडे आणि हा निलेश. परेश हा निलेशपेक्षा 5 पट वेगाने धावतो. ठीक आहे. तर याला निलेशला जर आपण x घेतलं, तर परेशचे किती होईल? 5x होईल. आणि काय म्हटलेलं आहे? संजय हा परेशपेक्षा तिपटीने धावतो. म्हणजे या 5x ची तिप्पट केली तर किती येईल? तिप्पट केली म्हणजे त्याला 3 ने गुणलं तर किती येईल? 15x. तर हा पहिल्या वाक्याचा अर्थ असा झालेला आहे. बघा म्हणजे याचं गुणोत्तर असं आलेलं आहे. निलेशने 45 मिनिटात केलेला प्रवास परेश किती मिनिटात करेल? आता निलेश आणि परेश. ठीक आहे. या दोघांचेच विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. तर निलेशने किती मिनिटात केला हा प्रवास? हा प्रवास केला 45 मिनिटात. बरोबर आहे. तर हा किती मिनिटात करेल? सांगा? किती मिनिटात करेल? हा 5 पट वेगाने आहे ना. हा याचा वेग किती आहे? 5 पट आहे. 5 पट वेग आहे म्हणजे हा 5 पट वेगाने चालतो. तर हा काय होईल? 5x बरोबर 45 होईल. म्हणजे इथे काय होईल? x ची किंमत काय येईल? 45 भागीला 5 म्हणजे उत्तर किती येईल? 9. तर 9 हे या गणिताचे उत्तर आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चाललेली आहे. पहिल्या खांबापासून 4थ्या खांबापर्यंत पोहोचण्यास 6 मिनिटे लागतात. बरोबर बघा. हा एक खांब आहे, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. तर बघा पहिल्या खांबापासून 4थ्या खांबापर्यंत पोहोचण्यास 6 मिनिटे वेळ लागला. ठीक आहे. याच गतीने 20 मिनिटे चालले. तर याच गतीने जर 20 मिनिटं चाललं तर कितव्या स्तंभापाशी असेल? बरोबर आहे. कितव्या स्तंभापाशी किंवा खांबापाशी असेल. ठीक आहे. तर बघा इथे बघा
हे किती टप्पे झाले? 1, 2, 3 टप्पे. 3 टप्प्यामध्ये किती? 6 मिनिटं गेले. बरोबर आहे. 3 टप्पे पार करायला 6 मिनिटं गेलेत. 1 टप्पा पार करायला किती गेले? 2 मिनिटं. तर 20 मिनिटं चालला. तर 20 मिनिटात किती टप्पे पार केले? आता मला सांगा 1 टप्पा 2 मिनिटात पार होतो. 1 टप्पा 2 मिनिटात पार होतो. तर 20 मिनिटात 10 टप्पे पार होईल. 10 टप्पे 20 मिनिटात पार होईल. बरोबर आहे. हे आलं का लक्षात? 1 टप्पा 2 मिनिटात तर 10 टप्पे 20 मिनिटात. हे आहे बरोबर आहे. याचं एकमेकाला पूरक आहे ते. बरोबर आहे. आता मला सांगा इथे 3 टप्पे 1, 2, 3 टप्पे पार करायला किती खांबापाशी गेला तो? 1, 2, 3 चौथ्या खांबापाशी गेला. बरोबर आहे. तर मला सांगा हे 10 टप्पे पार करायला आता 3 टप्पे पार करायला चौथ्या खांबापाशी जावं लागते. तर 10 टप्पे पार करायला 11व्या खांबापाशी जावं लागेल. आलं का कन्सेप्ट लक्षात? कन्सेप्ट लक्षात आलं असेल तर नक्कीच हे उदाहरण तुम्हाला सहज सोपे वाटेल. चल. एका मोटार गाडीने 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने पुणे ते मुंबई हे अंतर 6 तासात 6 तास लागतात. ठीक आहे. हे पुणे ते 50 किलोमीटर हे 6 तास लागते अंतर कापायला. तर त्याच मोटार गाडीने 4 तासात गाडीचा सरासरी वेग किती? त्याच मोटार गाडीने तेच अंतर कापण्यास. ठीक आहे. तर बघा हे 50 किलोमीटरच्या स्पीडनं निघाली गाडी. निघाली बरोबर आहे? बरोबर आहे? हां, हे हा झाला वेग 50चा वेग झाला आणि हा झाला 6 तास वेळ झाला. हा वेग गुणिला वेळ केला तर आपल्याला काय मिळेल? अंतर मिळेल. अंतर म्हणजे काय होईल? वेग गुणिला वेळ. म्हणजे 50 सक 300. 300 हे झालं आपलं काय झालं? अंतर. अंतर झालं 300. तर 4 तासात जर हे 300 किलोमीटर अंतर कापायचं आहे, तर 4 तासात जर कापायचं असेल, अंतर भागीला वेळ केला आपण. वेळ हे 4 तास. 4 तास म्हणजे काय? वेळ आहे इथे. अंतर किती आहे? 300 आहे आणि 4 तास काय आहे? वेळ आहे. हे केलं तर आपल्याला वेग मिळून जाईल. वेग किती मिळेल? 75 किलोमीटर प्रति तास. कारण 4 नी 300 ला भागितलं तर 75 येतात. तर हे 75 याचं उत्तर राहील. चला, पुढच्या गणिताकडे जाऊया. अजय आणि अतुल ए ते बी पर्यंत अनुक्रमे 17 किलोमीटर प्रति तास आणि 19 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करतात. ठीक आहे. 17 किलोमीटर प्रति तास आणि 19 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करतात. ए हा बी पासून 72 किलोमीटर. ए आणि बी मधलं अंतर किती आहे? ए आणि बी मधलं अंतर आहे 72 किलोमीटर. ठीक आहे. आता या ए ते बी पर्यंत अजय आणि अतुल हे 2 व्यक्ती आहे. ए ते बी पर्यंत 17 किलोमीटर प्रति तास आणि 19 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करतात. अतुल प्रथम बी पासून पोहोचून लगेच परतला. अतुल हा बी पर्यंत जाऊन परत पोहोचला आणि सी येथे अजयला भेटला. आता सी हे कुठेतरी एक स्थान आहे. बी आणि सी मधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. तर बी आणि सी मधलं अंतर कसं काढता येईल? आता सांगा बरं. आता मला सांगा, अतुल हा बी पर्यंत लगेच पोहोचला आणि परतला. सी येथे अजयला भेटला. तर मला सांगा सी हा ए आणि बीच्या मध्ये इथे कुठेतरी सी आहे. ठीक आहे. सी आहे बरोबर आहे. हा जाऊन पुन्हा परतला आणि सी इथे याला भेटला. कोणाला भेटला? अजयला भेटला. अतुल. ठीक आहे. अतुलची स्पीड जास्त आहे. तर मला सांगा या 72 मध्ये एक्स मिळवले आपण आणि हा हा गेला. अतुल गेला ना इथे. अतुल गेला. तर अतुलची स्पीड किती आहे? 19 आहे. बरोबर आहे. याच्या बरोबर काय राहील? ह्या 72 मध्ये 72 मधून एक्स वजा करावा लागेल आणि हा तिथे पोहोचेल. तेवढ्या अंतरावर. हा कोण? कोण पोहोचेल? अजय पोहोचेल. अजयची स्पीड एवढी आहे. अतुलची एवढी आहे. बरोबर आहे. तर तर हे कोण झालं? हे अतुलचं झालं. हे कोणाचं झालं? हे अजयचं झालं. या ठिकाणी हे अजयचं झालं आणि हे अतुलचं झालं. हे 2 समीकरणं आपल्याला मिळालेले आहे. आता मला सांगा आपण हे जर सोडवत बसलो तर खूप वेळ होऊन जाईल. तर मला वाटते आपण या ऑप्शनवरून इथे जायला पाहिजे. तर इथे 10 किलोमीटर जर आपण याच्या ठिकाणी ठेवले तर 72 एक्सच्या जागी जर 10 ठेवले तर 72 अधिक 10 म्हणजे किती होतात? 82. 82 ला जर 19 नी भाग नाही जात म्हणजे हा होणार नाही. 72 अधिक 4 केलं 72 अधिक 4 केलं तर 76 होईल. 76 भागीला 19 केलं तर 19 चौक 76 4चा भाग जातो. बरोबर आहे. इथे जर आपण 4 ठेवलं 4 ठेवलं म्हणजे 72 वजा 4 होईल म्हणजे 68. तर 17 आणि 68 ला कितीचा भाग जातो? 4चा. म्हणजे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतात. कोणता अंक? 4 हा. म्हणून 4 किलोमीटर याचं उत्तर
राहील. चला आलं लक्षात? अशा प्रकारे पण थोडं डोकं लावून हे असे गणितं सोडवता येतात. चला शेवटचं उदाहरण बघूया. 10वं आणि शेवटचं उदाहरण. 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते. तर बघा इथे वेग दिलेला आहे आपल्याला 45 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. आणि रेल्वे गाडीचं लांबी दिलेली आहे 250 मीटर. मीटर ही लांबी दिलेली आहे आणि 250 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? आता मला सांगा, हा रेल्वेवर आधारित उदाहरण आहे. रेल्वेवर आधारित उदाहरणामध्ये आपण काय करत असतो? हे जे लांबी असते, गाडीची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी या दोघांचा काय करायची? या दोघांची करायची बेरीज. तर हे किती झालं? टोटल अंतर झालं 500 मीटर. आता मला सांगा, हे आहे किलोमीटर प्रति तासमध्ये. याला मीटर प्रति सेकंदमध्ये करण्यासाठी काय करतात? 18/5 नी डिवाइड करतात. बरोबर आहे? की 5/18 5/18 नी करतात. ठीक आहे. 5/18 नी करतात. 5/18 नी करतात. हेच बरोबर आहे. बरोबर आहे? 5/18 नी. तर इथे 2 येईल. इथे येईल 5. 5च्या 25/2 येईल. म्हणजे हे 25/2 मीटर प्रति सेकंद ही झाली याची स्पीड. आणि हे टोटल किती आहे? हे डिस्टन्स किती आहे टोटल? 500. म्हणजे अंतर किती आहे? हे अंतर झालं. अंतर झालं आणि हा झाला वेग. हा वेग झाला मीटर प्रति सेकंदमध्ये आपण त्याला कन्व्हर्ट केलं 5/18 नी गुणल्यामुळे. तर अंतर भागीला वेग म्हणजे वेळ निघेल. आता वेळ आपल्याला काढायची आहे. वेळ किती लागेल? वेळ बरोबर अंतर भागीला वेग करावं लागेल. अंतर भागीला वेग. तर अंतर किती आहे? 500 भागीला 25/2 करावं लागेल. 25 दुने याला 20च्या भागीला 2 तिकडे गेले तर इथे 20 गुणिले 2 म्हणजे 40 सेकंद याचं उत्तर राहील. चल